नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुरवठा निरीक्षकाची जाहिरात येईल असं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं, परंतु जवळपास 15 दिवसानंतर ही जाहिरात, पुरवठा निरीक्षकाची जाहिरात आज म्हणजे जवळपास 12 डिसेंबर रोजी ही जाहिरात आलेली आहे आणि अतिशय चांगली अशी ही जाहिरात आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना पुरवठा विभागामध्ये किंवा महसूल विभागाशी संलग्नित काम करण्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ही संधी तुम्ही अजिबात दवडू नका किंवा वाया घालवू नका असं माझं प्रामाणिक मत आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा किंवा नागरी विभागाने त्या ठिकाणी ही अतिशय सुंदर अशी आणि चांगल्या पदांची जाहिरात, पुरवठा निरीक्षकाची जाहिरात त्या ठिकाणी टाकलेली आहे। जवळपास 345 पदे विविध अशा प्रशासकीय विभागामध्ये, त्या ठिकाणी कोकण असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा विविध प्रशासकीय विभागांतर्गत ही पुरवठा निरीक्षकाची जाहिरात आज त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेली असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की पुरवठा निरीक्षकाच्या पदामध्ये किंवा ते नेमकं कामकाज कशा पद्धतीचं असतं किंवा पुरवठा निरीक्षक झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देखील कशा पद्धतीने बदल चांगला घडू शकतो, हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवाने आज सांगणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्या व्हिडिओला सुद्धा आपण भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार आहेत। आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी देणार आहे, त्यामुळे आपलं हे चॅनलही सबस्क्राईब करा आणि निश्चितपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आता मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत त्या ठिकाणी पुरवठा विभागाचं कामकाज चालत असतं। आता गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी महसूल विभागाच्या व्यतिरिक्त जो पुरवठा विभाग आहे तर त्याचा सेपरेट म्हणजे असा स्पेशल आकृतिबंध त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या सेपरेट आकृतिबंधामध्ये मग जे त्या ठिकाणी अव्वल कारकून असतील, लिपिक असतील, पुरवठा निरीक्षक असतील किंवा सहाय्यक पुरवठा निरीक्षण अधिकारी, सहाय्यक पुरवठा अधिकारी एडीएसओचं हे तहसीलदार इक्विव्हॅलंट पद असतं, परंतु पुरवठा निरीक्षण अधिकारी हे नायब तहसीलदार म्हणजे SIO, सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर, हे पुरवठा निरीक्षकाच्या वरती नियंत्रण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असतात। म्हणजे अशी विविध पदे पुरवठा विभागाने सेपरेट आकृतिबंधाद्वारे काढून घेतलेली आहे आणि त्या अंतर्गतच पुरवठा निरीक्षकाची ही जाहिरात आहे। विद्यार्थी मित्रांनो, 13 डिसेंबरपासून त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। IBPS या यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे। ऑनलाईन परीक्षा होणार आहे। 13 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याची मुभा असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरून त्या ठिकाणी अभ्यासाला लागणं फार फार अपेक्षित म्हणजे आवश्यक आहे। कारण जवळपास 45 ते 50 दिवस, 1.5 महिन्याचा अवधी त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहे आणि त्यानंतर परीक्षासुद्धा सुरू होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही संधी अजिबात तुम्ही वाया जाऊ द्यायची नाही। आजपासूनच तुम्ही अभ्यासाच्या नियोजनाला लागा, अभ्यासाला सुरुवात करा। मित्रांनो, आता सगळ्यात बेसिक मुद्दा जो आहे तर तो म्हणजे पुरवठा निरीक्षकाचं काम काय असतं आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा पुढे परीक्षा ज्या होणार आहेत तर त्यांच्यासाठी काय फायदा होणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुरवठा निरीक्षक हे पद पुरवठा विभागाच्या अंतर्गत म्हणजे अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र शासनाच्या या विभागाअंतर्गतचं पद आहे। हे पद जे आहे तर आपण बघत असतो, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, तर या शहरी भागामध्ये अन्न पुरवठा म्हणजे गहू असतील, तांदूळ असेल, साखर असेल, नुकतंच आनंदाचा शिधासुद्धा वितरित केला जातो, तर त्याच्यावर एक कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणून सप्लाय इन्स्पेक्टर किंवा पुरवठा निरीक्षकाचं पद असतं। पुरवठा निरीक्षकाचे जे बॉस असतात तर ते नायब तहसीलदार असतात आणि त्यांचे बॉस हे पुरवठा अधिकारी म्हणून तहसीलदार हे त्यांचे कंट्रोलिंग अथॉरिटी असतात। किंवा पुरवठा विभागाचा जर विचार केला तर नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, त्यांच्यावरती सहाय्यक पुरवठा
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणजे ADSO, असिस्टंट डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, आणि त्यांच्यावरती डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर अशा पद्धतीचं कंट्रोलिंग अथॉरिटी पुरवठा निरीक्षकावर असतं. पुरवठा निरीक्षकांना हे डेली बेसिसवर अन्न नागरी वितरणाचं किंवा अन्नधान्य वितरणाचं कामकाज हे आपल्या हाताखालील गोडाऊन मॅनेजर असतील, त्यानंतर आपल्या हाताखाली लिपिक असतील, यांच्याकडून कामकाज करून घ्यायचं असतं. रेशन कार्डशी संबंधित कामकाज सुद्धा पुरवठा निरीक्षकांना करावं लागत असतं. रेशन कार्ड संबंधित चौकशी असेल, एखाद्या कुटुंबाचं गृह चौकशी असेल, तर ही चौकशी करून त्या ठिकाणी पुरवठा निरीक्षकांच्या अहवालाने त्या ठिकाणी रेशन कार्ड वितरित केलं जात असतं. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे की अतिशय चांगलं पद आहे. जर पुरवठा निरीक्षक तुम्ही झालात तर निश्चितपणे पगार सुद्धा अतिशय उत्तम आहे. गट क दर्जाचं हे पद आहे आणि भविष्यातल्या परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला पुरेसा वेळ मिळत असतो. पुरवठा निरीक्षक हे पद फील्ड लेवलचं पद आहे, म्हणजे क्षेत्रीय अधिकारी, म्हणजे त्यांना बाहेरच त्या ठिकाणी गोडाऊन तपासणी असेल, स्वस्त धान्य दुकानांची तपासणी असेल, विविध जी वाहनं त्या ठिकाणी अन्नधान्याची जायची असतात तर त्यांच्यावर नियंत्रण असेल, अशा विविध गोष्टी त्यांना त्या ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर करायचं असतं. ऑफिशियल पण काही कामं असतात, परंतु मॅक्झिमम काम हे फील्ड लेवलचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की ही संधी दवडू नका. अतिशय उत्तम पद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरवठा निरीक्षक यांचं लवकरच प्रमोशन हे नायब तहसीलदार दर्जाचं होतं. SIO म्हणजे ज्या पद्धतीने मी सांगितलं सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर, मग हे SIOचं जे प्रमोशन आहे ADSO म्हणजे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, आणि ADSO हे DSO म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून सुद्धा पुरवठा निरीक्षकाचं प्रमोशन होऊ शकतं. त्यामुळे निश्चितपणे आपण चांगला अभ्यास करा, लवकर फॉर्म भरा. सगळ्यांना शुभेच्छा. जय